नमस्कार, मी तेज बोरगरे. आपण पाहताय लोकशाही न्यूज. सकाळच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. पुढच्या काही मिनिटातच गावाकडच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतोय. वर्ध्यातील काही तालुक्यातील नागरिकांना आकाशातून धूमकेतू तारा जाताना दिसला. व्हिडिओमध्ये 3 ते 4 तारे जमिनीकडे येताना दिसत होते. आकाशात याचा स्फोट झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेमकं काय याचा अद्यापही माहिती मिळालेली नाहीये. नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील नागरिकांना शनिवारी सायंकाळी हा तारा चमकत जाताना दिसलेला आहे. दरम्यान हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. यवतमाळ जिल्ह्यात उल्कापात दिसल्यानं नागरिकांमध्ये खळबळ निर्माण झालेली होती. दरम्यान लोकांनी उल्कापात होतानाचे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलेली आहेत. सोशल मीडियावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात उल्कापाताचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. अनेकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. मात्र नेमक्या ह्या उल्का कुठे पडल्या ह्या अद्याप समजू शकलेलं नाही. यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील अनेकांनी उल्कापात पाहिल्याचा दावा करण्यात आलेला आहे. उल्कापात की आणखी काही वेगळं हा संभ्रम अजूनही कायम आहे. महागाव तालुक्यातील माळवागत येथील पारधी समाजाच्या कुटुंबांनी सुविधांच्या मागणीसाठी गाव सोडलेलं होतं. त्यानंतर गावालगत असलेल्या जंगलामध्ये आश्रय देखील घेतलेला होता. त्यांच्या व्यथा लोकशाही न्यूजनं दाखवल्यानंतर स्थानिक प्रशासन खडबडून जागं झालेलं होतं. याच माळवागत गावात उन्नती पर्व फासे पारधी पुनर्वसन प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आलाय. गुढीपाडव्याच्या निमित्तानं विदर्भाची पंढरी असलेल्या संतनगरी शेगावात शनिवारी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलेली होती. ई-पासच्या माध्यमातून जवळपास 9,000 भाविकांना दर्शन घेतलेलं होतं. या व्यतिरिक्त ई-पास न मिळालेल्या भाविकांनी श्रींच्या प्रवेशद्वाराजवळच माथा टेकून कलश दर्शन घेत नववर्षाची सुरुवात केली आहे. साडेतीन शुभमुहूर्तापैकी शनिवारी गुढीपाडवा एक मुहूर्त असल्यानं महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीला छत्रपती शिवाजी महाराज यांनी अर्पण केलेले शिवकालीन अलंकार घालण्यात आलेले होते. यामध्ये जय भवानी राजा शिवछत्रपती अशी अक्षरे कोरण्यात आलेली होती. सोन्याची माळ, मोती, माणिक आणि रत्नजडित जरी टोप हे अलंकार घालण्यात आलेले होते. तर तिकडे खानदेशाचे कुलस्वामिनी असलेल्या यावल तालुक्यातल्या श्री क्षेत्र मनुदेवी संस्थानमध्ये शनिवारपासून चैत्र नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे. याच पार्श्वभूमीवरती आमदार लता सोनवणे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते घटस्थापना आणि महापूजा करण्यात आली. चैत्र नवरात्र आणि मनुदेवीच्या यात्रा महोत्सवाचं देखील आयोजन करण्यात आलंय. गेल्या 2 वर्षापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द करण्यात आलेली होती. मात्र यंदा शासनानं सर्व निर्बंध उठवल्यामुळे मोठ्या उत्साहात सर्वत्र यात्रा साजरी करण्यात आली. दौंड तालुक्यातील राहू पिंपळगावच्या यात्रेस सुरुवात झालेली असून मानाच्या शंभू महादेव आणि सिद्धेश्वरास जलाभिषेक घालण्यात आलेला होता. कावडीचा थरार पाहण्यासाठी परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी देखील केलेली होती. पारंपरिक वाघाच्या गजरात हर हर महादेवाच्या जयघोषात मानाच्या कावडीनं शंभू महादेव आणि सिद्धेश्वरास जलाभिषेक घालण्यात आलेला होता. तर यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानं शिखर शिंगणापूरची यात्रा होणार आहे. या यात्रेचं मुख्य आकर्षण असलेलं शंभू महादेवाच्या कावडीची उभारणी ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे. बारामती तालुक्यातील झारगडवाडी, ढोरलेवाडी ह्या भागात कावडीची उभारणी करून पारंपरिक वाद्य वाजवून ग्रामप्रदक्षिणा घालण्यात आलेली होती. शिखर शिंगणापूर यात्रेचं मुख्य वैशिष्ट्य असतं ते म्हणजे मुंगी घाट. हा मुंगी घाट सोहळा पाहण्यासाठी लाखो भाविक आपली हजेरी लावत असतात. तर तिकडे साताऱ्यामध्ये गुढीपाडवा सणादिवशी नवीन वर्षाची सुरुवात 100 वर्षापासून श्री शंभू महादेवाची कावड यात्रा काढून केली जाते. गेल्या 2 वर्षापासून कोरोनामुळे शासनानं निर्बंध घालत कावड यात्रा रद्द केलेली होती. मात्र राज्य सरकारनं कोरोनाचे सर्व निर्बंधमुक्त केल्यानं यावर्षी गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आलेला होता. पुढील 11 दिवसानंतर ही कावड यात्रा शिखर शिंगणापूर येथे होणाऱ्या श्री शंभू महादेवाच्या यात्रेमध्ये सहभागी होऊन त्यानंतर यात्रेची सांगता केली जाणार आहे. सेलू शहरातील श्री साईबाबा मंदिर महोत्सव अंतर्गत गुढीपाडव्यानिमित्त महिलांसाठी सुंदर माझी गुढी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेमध्ये जवळपास 201 महिला स्पर्धकांनी गुढ्यांची उभारणी केलेली होती. तसेच गुढीसमोर पर्यावरणपूरक पाणी अडवा आणि पाणी जिरवा, झाडे लावा झाडे जगवा, तसेच बेटी बचाव बेटी पढाव असे सामाजिक संदेश देखील यातून देण्यात आलेले होते.
रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पाचे रेल्वेबरोबरचा वीज पुरवठा करार 31 मार्च रोजी संपला असल्यानं वीज निर्मिती बंद करण्यात येणार आहे। त्यानंतर हा प्रकल्प रिझर्वेशन मेंटेनन्समध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे। रत्नागिरी गॅस प्रकल्प ऑक्टोबर 2005 मध्ये सुरू करण्यात आलेला होता। सुरुवातीच्या काळात बंद प्रकल्प सुरू करताना अनेक अडचणी देखील आलेल्या होत्या। प्रकल्पातील 3 टप्प्यातून तब्बल 1000 मेगावॅट वीज निर्मिती होत होती। तर तिकडे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे गुढीपाडव्यानिमित्त प्रभू नागनाथाच्या पिंडीला विविध अलंकारांनी सजवण्यात आलेलं होतं। यामध्ये नागनाथ प्रभूला ओम साखळी, सोन्याचा कंठ, सोन्याची पिंपळपान, सुवर्णकर, पुतळ्याची माळ असे विविध आभूषणे घालून देवाची मूर्ती सजवण्यात आली। पाडव्याच्या दिवशी विशेष करून ही मूर्ती सजवण्यात येते। यामुळे नागनाथाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र निर्माण झालेलं होतं। लक्ष्मीनारायण मंदिर येथून पालघर शहरात नववर्ष शोभायात्रा काढण्यात आलेली होती। ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत, भजन कीर्तन करत, पारंपरिक वेशभूषेमध्ये या मिरवणुकीत आबालवृद्ध मोठ्या संख्येनं सहभागी देखील झालेले होते। मागील 2 वर्ष कोरोनामुळे गुढीपाडवा साजरा करण्यावरती निर्बंध लादण्यात आलेले होते। मात्र यंदा राज्य सरकारनं गुढीपाडव्याच्या शोभायात्रांना परवानगी दिल्यानं नागरिकांमध्ये अत्यंत उत्साह पाहायला मिळालेला होता। ग्रामीण भागात ही गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो। या सणाला कृषी संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व आहे। बळीराजा हा आपल्या शेतामध्ये काळ्या आईची पूजा करून नांगरणीची तास काढून खरीप वर्षाचा आरंभ करतो। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण विभागामध्ये सालगडीचा साल ठरवला जातो। ही परंपरा आजही ग्रामीण भागात कायम आहे। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती पैठण येथे मराठी नववर्षाचा शुभारंभ करून शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। पैठण शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून शोभायात्रेला सुरुवात करण्यात आलेली होती। पैठण शहरातील ऐतिहासिक तीर्थखांब या ठिकाणी गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आलेला होता। यावेळी मोठ्या संख्येनं पैठणकर उपस्थित होते। तर आता सिंधी धर्मियांचा महत्त्वाचा सण म्हणजे चेटीचंद। या सणाच्या पार्श्वभूमीवर भुसावळ शहरातील सिंधी बांधवांनी शहरातून भव्य शोभायात्रा काढत जल्लोष साजरा करण्यात आला होता। या शोभायात्रेत विविध पारंपरिक वेशभूषा करून अनेकांनी सहभाग देखील घेतलेला होता। गेले 2 वर्ष कोरोना प्रादुर्भावामुळे चेटीचंद हा सण घरगुती वातावरणात साजरा करावा लागलेला होता। मात्र यावर्षी निर्बंध शिथिल झाल्यानं चेटीचंद सण सिंधी बांधव जल्लोषामध्ये साजरा करताना पाहायला मिळाले। तर गुढीपाडव्याच्या निमित्तानं राज्यभरात ठिकठिकाणी उत्साह पाहायला मिळाला। अमरावतीमध्ये देखील काँग्रेसनं तब्बल 80 फूट गुढी उभारली होती। केंद्र सरकारच्या महागाई विरोधात ही गुढी असल्याची प्रतिक्रिया यावेळी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली। यावेळी ढोल ताशा पथकाचं वादन करण्यात आलं। यशोमती ठाकूर यांनीही ढोल ताशे वाजवत जल्लोष साजरा केला। साताऱ्यातील लोणंद शहरात प्रथमच मराठी नववर्षानिमित्त गुढीपाडव्याच्या दिवशी महिलांच्या बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। गुढीपाडव्याला महिला सबलीकरण आणि बेटी बचाओ बेटी पढाओचा संदेश देत भव्य बाईक रॅली काढण्यात आलेली होती। महिलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी 300 महिला पारंपरिक वेशभूषा परिधान करून या रॅलीमध्ये सहभागी झालेले होते। आता सातारा जिल्ह्याला सैनिकांचा जिल्हा म्हणून देशात ओळख आहे। या जिल्ह्यातील हजारो तरुण सैनिक देशसेवा बजावत आहेत। साताऱ्यातील शेरेवाडी आणि कुसवाडे या गावातील 2 जवान बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील 21 वर्ष आणि NSG कमांडोमधील 7 वर्षाचं प्रदीर्घ सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले आहेत। गुढीपाडव्याच्या दिवशी ते गावामध्ये दाखल झालेले होते। यावेळी पोवई नाक्यावरती शिवतीर्थावरती ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला। शनिवारी सर्वत्र गुढीपाडवा उत्साहात साजरा करण्यात आला। अमरावतीत मात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी काळी गुढी उभारत राज्य सरकारचा निषेध केलाय। शेतजमिनीचा वाढीव मोबदला द्यावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी 4 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमरण उपोषणाला बसलेले आहेत। मात्र अद्यापही या आंदोलनावरती तोडगा काढला नसल्यानं आज शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत उपोषण मंडपातच काळी गुढी उभारलेली आहे। तर बीड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीने शनिवारी
गुढीपाडव्याच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर काळी गुढी उभारली आहे। साखर कारखान्यांचा गळीत हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना अद्याप शेतकऱ्यांच्या ऊसाचं गाळप झालेलं नाहीये। प्रशासनासह पुढाऱ्यांचं देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष झालं असून ऊस उत्पादक मात्र शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या दरात काळी गुढी उभारून त्यांचा निषेध दर्शवलाय। तर गुढीपाडव्यानिमित्त सोने खरेदी करण्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच पार्श्वभूमीवरती जळगाव सुवर्णनगरीत सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी पाहायला मिळाली। 3.5 मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या गुढीपाडवा या सणाचं औचित्य साधून जळगाव सुवर्णनगरी ग्राहकांनी अगदी गर्दी देखील पाहायला मिळालेली होती। तर भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रामध्ये वाघाच्या मृत्यूचं गूढ उखळले नसून स्थानिक शिकाऱ्यानं वाघाची शिकार केल्याचं सिद्ध झालंय। दरम्यान पोलीस आणि वन विभागानं त्याला ताब्यात घेतलेलं असून शिकाऱ्याच्या घरातून शिकारीचं साहित्य, बैलगाडी, इतर जनावरांचे हाड जप्त करण्यात आलेले आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला। या लोकार्पण सोहळ्यासाठी शरद पवार आणि अनेक मंत्री उपस्थित होते। राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीतर्फे या लोकार्पण सोहळ्यासाठी जय्यत अशी तयारी करण्यात आलेली होती। या लोकार्पण सोहळ्यावरून राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर स्मारक लोकार्पण सोहळ्यावरती भाजपनं बहिष्कार टाकला असताना राष्ट्रवादी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित राहिल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावलेल्या होत्या। भाजपशी घनिष्ठ संबंध असणारे मंत्री महादेव जानकर यांनी शनिवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत सोहळ्याला हजेरी लावलेली होती। जानकरांनी यावेळी जोरदार बॅटिंग करत शरद पवारांचं गुणगान गात तुम्ही पंतप्रधान व्हावे ही माझ्या पक्षाची इच्छा असल्याचं देखील विधान केलेलं आहे। गोंदिया जिल्ह्यात शनिवारी गुढीपाडवा निमित्तानं कुणबी समाज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं। समाज भवन आणि वाचनालय भूमिपूजन सोहळ्यात शनिवारी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री परिणय फुके, खासदार सुनील मेंढे यांनी हजेरी लावलेली होती। यावेळी बाईक रॅलीमध्ये नाना पटोले, परिणय फुके, सुनील मेंढे यांनी बुलेट स्वारी केलेली होती। यावेळी तिन्ही विरोधक एकाच वेळी एकाच मंचावरती पाहायला मिळाले। तर आता शनिवारी सर्वत्र गुढीपाडवाचा उत्साह अगदी दिसून येत होता। याच पार्श्वभूमीवरती युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरती टीका केली आहे। महाविकास आघाडी सरकारच्या ह्या 2 ते 2.5 वर्षात मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचाराचा कळस उभारलेला आहे। त्यामुळे आता पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर विकासाची गुढी उभारली पाहिजे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली आहे। जळगावातील रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांनी कोतळी येथील निवासस्थानी गुढी उभारून साधेपणानं गुढीपाडवा साजरा केलेला होता। सर्वसामान्यांवरती कोरोनामुळे जे आर्थिक संकट आलेले आहे ते दूर व्हावं, देशातील जनतेला हे नववर्ष सुख समृद्धीचे जावे अशी प्रार्थना यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी केली आहे। ताज्या बातम्यांसाठी